नमस्कार. मी माया दणके. माझं मिशन आहे येत्या 2025च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे. मित्रांनो, आपल्या मुलाखत सत्रामध्ये आजचं एकदम जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे. आंतरराष्ट्रीय मल्लखांब कोच, प्रशिक्षक, आयोजक, स्पर्धांचे आयोजक आणि स्वतः खेळाडू असणारे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते उदय देशपांडे सर हे आज आपल्या मुलाखत सत्रामध्ये मुलाखत घेण्यासाठी लाभलेले जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे. सो उदय देशपांडे सरांचं शिवछत्रपती पुरस्कार तर आहेच त्यांचा. महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर कितीतरी देशांमध्ये त्यांच्या कामाचा जबरदस्त असा आवाका आहे आणि त्यांनी मल्लखांबासाठी स्वतःचं जीवन अगदी अक्षरशः स्वतःला वाहून घेतलेलं आहे. सो मी उदय देशपांडे सरांना वेळ न दवडता त्यांना बोलावते आतमध्ये आणि आपण मुलाखत सत्राला सुरुवात करूया. येस. हो, नमस्कार. नमस्ते. वेलकम सर, वेलकम. खूप मनापासून तुमचं स्वागत आहे आपल्या मिशन ऑलिम्पिक या प्लॅटफॉर्मवर. आणि उदय देशपांडे सरांची ओळख त्यांनी स्वतःच करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. वा वा वा, क्या बात आहे. मी श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर शिवाजी पार्क मध्ये अगदी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 96 वर्षाच्या एका जुन्या प्रीमियर आणि पायोनियर असं ज्याला म्हणता येईल अशा संस्थेमध्ये प्रमुख प्रशिक्षक आणि मानद कार्यवाह म्हणून काम करतो. विश्व मल्लखांब संघटनेचा पण मी संस्थापक, संचालक आणि मानद कार्यवाह आहे. तसंच महाराष्ट्र शासनाचा क्रीडा कार्यकर्ता म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारही मिळालेला आहे. पण त्यापेक्षाही जास्त इतक्या खेळाडूंना घडवलेलं आहे किंवा त्यांच्या जडणघडणीमध्ये माझा हात लागलाय की ते मला सगळ्यात मोठं समाधान आहे. मग ते मैदानावर ते खेळाडू असोत, अंध खेळाडू असोत की ज्यांना काही दिसत नाही, पण मल्लखांबामुळे जणू काही त्यांच्या जीवनात आलमोलाग्र असा बदल झाला, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला. आणि साधारणपणे लहान वयापासून येणारी मुलं पुढे जेव्हा युवावस्थेत प्रवेश करतात किंवा पुढे नोकरी धंद्याला लागतात त्यावेळेला कसे बदलत जातात हे बघणं हा एक मोठा आनंद आहे असं मला वाटतं. खेळातून घडवलेलं त्यांचं व्यक्तिमत्व. येस सर, खूपच जबरदस्त, खूप सुंदर असं सरांनी स्वतःची ओळख करून दिलेली आहे. सो उदय देशपांडे सर स्वतः एक खेळाडू तर आहेतच, आयोजक, प्रशिक्षक आणि कोच पण आहेत मल्लखांबाचे. आणि सरांचा आवाका भारताच्या बाहेर कितीतरी देशांमध्ये आहे. सो उदय देशपांडे सरांकडूनच आपण स्वतः जाणून घेऊया की सरांनी आतापर्यंत किती देशांमध्ये मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. हा, म्हणजे 1997 पासून सुरुवात झाली. सुरुवातीला जपानमध्ये गेलो, त्याच्यानंतर फ्रान्समध्ये गेलो, त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये गेलो, मग अमेरिकेत गेलो. मग गेल्या काही 25 वर्षांमध्ये युरोपमधले जवळजवळ सगळे छोटे छोटे देश, म्हणजे जर्मनी असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, पोर्तुगाल किंवा बेल्जियम किंवा अमेरिकेतले बरेचसे त्यांची राज्य वेगवेगळे, किंवा मग इकडे आशिया खंडामध्ये सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, व्हिएतनाम किंवा रियुनियन आयलंड आणि भारताची शेजारी नेपाळ, अशा जवळजवळ 50 देशांमध्ये मी आतापर्यंत मल्लखांबासाठी म्हणून, मल्लखांब बुजवण्यासाठी म्हणून, मल्लखांबाची प्रात्यक्षिकं दाखवणं किंवा मल्लखांबाचं प्रशिक्षण देणं याच्यासाठी जाऊन आलेलो आहे. क्या बात है सर, खूपच जबरदस्त. म्हणजे अगदी प्राऊड फील होतं की तुम्ही स्वतःला मल्लखांबासाठी, कितीतरी लोकांच्या मनामध्ये मल्लखांब रुजावा यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. खूपच जबरदस्त. सो मला आपण मूळ मुद्द्याला, आपल्या मुलाखतीच्या या मूळ विषयाला जाऊया. आपण जसं पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वय वर्ष 7 पासून खऱ्या अर्थाने खेळासाठीच 7 ते 10 ही खेळासाठीची
पूर्वतयारी असते. मात्र आपल्याकडे तशी पूर्वतयारी होताना दिसत नाही. हे आपलं बॅड लक आहे. जेव्हा आपलं वय पूर्ण गेलेलं असतं, म्हणजेच 14-15 वर्षानंतर खेळासाठी तयारी केली जाते आपल्या खेळाडूंमध्ये. सो तर यामध्ये डिफरन्स तुम्हाला काय दिसतो, की इतर जे देश आहेत, तुम्ही जसं 50 देशांमध्ये फिरलात, तसं त्या देशांमध्ये आणि आपल्या भारतीय भारतीय लोकांमध्ये वयाच्या 7व्या वर्षापासून आपल्याकडे तयारी होत नाही. तर इतर देशांमध्ये तशा प्रकारची होते का? नाही, खरं आहे की कॅच देम यंग असं म्हटलं जातं. लहानात लहान वयापासून खेळाडूवरती खेळाचे संस्कार करायला सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे येस. बऱ्याचशा पाश्चिमात्य देशांमध्ये तर मुलाला चालायला यायच्या आधी त्याला पाण्यात पोहायला शिकवतात. तिथपासून त्याची सुरुवात होते. किंवा एक डॉक्टर मेडायर म्हणून होते. त्यांनी कॉर्नेलिया एंडर नावाच्या मुलीला, जी 8 वर्षाची होती, त्यावेळेला तिची आजी आजोबा, तिचे आई वडील किंवा या सगळ्यांचा एक आढावा घेऊन त्या मुलीच्या डाव्या कानाच्या पाळीमधील रक्त काढून त्यातली अ, शोध शोध लावला की ही मुलगी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवू शकेल. आणि मग तिचं वॉव! प्रशिक्षण सुरू झालं आणि तिने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. एवढा क्रीडा मानसशास्त्र हे एवढं ॲडव्हान्स आहे की स्विमिंगमध्ये जी वर्ल्ड रेकॉर्ड करू शकेल अशा मुलीला त्यांनी 8व्या वर्षी हेरलं आणि तिचं प्रशिक्षण सुरू केलं. तेव्हा कॅच येस. देम यंग हे अगदी खरं आहे की लवकरात लवकर आपल्याला मुलांवरती क्रीडा संस्कार करायला पाहिजे. येस. ॲब्सोल्युटली सर. खूपच जबरदस्त, की क्रीडा मानसशास्त्र हा जो विषय आहे तो त्यावरून मला आठवतं, की अ, आपण जेव्हा लहानपणी असतो, जसं म्हणतात, की पाळण्यात बाळाचे पाय दिसतात. म्हणजेच की हम्म. पाळण्यामध्येच बाळाचे गुण, त्याच्या अंगी जे गुण असतात ते बरोबर लगेच लक्षात येतात. लहानपणीच त्याच्या अंगी काय गुण आहेत, हे आपल्या बरोबर. पालकांनी स्वतः ओळखलं पाहिजे आणि आपल्या मुलांना जर खेळामध्ये आवड असेल, तर नक्कीच खेळामध्ये त्यांना चान्स दिला पाहिजे आई-वडिलांनी. मात्र Correct. आपल्याकडे पालकांनाच मुळात उशिरा जाण येते, की आपल्या मुलांना खरंच खेळाची मध्ये आवड आहे म्हणून. येस, ॲब्सोल्युटली. सर, आपण आता पुढे जाऊया, की तुम्ही मल्लखांबासाठी कितव्या वयापासून सुरुवात केली? तुमच्या वयाच्या कितव्या वर्षापासून आणि लहानपणीच का मल्लखांबाला सुरुवात करायला हवी मुलांनी? खरं अपघाताने घडलं असं म्हणूया पाहिजे तर पुण्याला आजोळी जाताना माझे आजोबा 75 वर्ष वयाचे होते. ते सकाळी 5 वाजता उठून योगासनं करायचे. घरातली बाकी सगळी मंडळी झोपली असायची. मी मात्र आजोबांच्या समोर बसून स्वतः आजोबा करतायत तसं करायला लागायचो. तेव्हा त्यांनी माझ्यातला स्पार्क म्हणा किंवा इंटरेस्ट म्हणा काय ओळखला आणि त्यांनी आईला सांगितलं की मुंबईला समर्थ व्यायाम मंदिर आहे. तिकडे काळे गुरुजींकडे तू उदयला घेऊन जा. आम्ही त्यावेळेला काळा चौकीला राहायचो. पण आमची एक छोटी मॉविसेट गाडी होती. माझे वडील इंडिया युनायटेड मिलमध्ये विविंग सुपरिटेंडेंट म्हणून कामाला होते. आणि संध्याकाळी मग ते मिल सुटल्यानंतर आई वडील पुढे बसायचे, वडील गाडी चालवायचे, आम्ही 3 भाऊ 1 बहीण मागे बसायचो आणि आम्हाला तिकडे समर्थ व्यायाम मंदिरमध्ये शिवाजी पार्कला घेऊन यायचे. आम्हाला व्यायामशाळेत सोडायचे. ते समोर बॅडमिंटन खेळायला जायचे. माझे वडील नंदू नाटेकरांचे पार्टनर होते. त्यांना बॅडमिंटनची खूप आवड होती. त्यामुळे हं, मग हं. ते बॅडमिंटन खेळून झाले की आम्हाला घेऊन पुन्हा काळा चौकीत जात होते. तेव्हा वयाच्या अगदी 2-2.5 वर्षाचा असल्यापासून मी व्यायामशाळेत जायला लागलो आणि मग काळे गुरुजींनी तिकडे मला अगदी आखाडा खणणं असेल किंवा मलखांबाचं असेल, कुस्तीचं असेल, लाठीकाठी असेल, अशा हळूहळू पुढे गोष्टी वाढत गेल्या आणि त्याची एक गोडी निर्माण झाली. आणि मग शाळेत असताना मग आम्ही माहीमला राहायला आलो. सकाळी 7ची शाळा असायची, पण 5:30 ते 6:30 व्यायामशाळेमध्ये येऊन व्यायामशाळेत मलखांब करायचा आणि मग घरी जाऊन अंघोळ करून 7 वाजता पहिली बेल वाजायच्या आत पुन्हा मी शाळेत जात असे. अशी ती सुरुवात झाली आणि मग पुढे ते वाढतच गेलं. कॉलेजमध्ये जाताना सुद्धा सकाळी आधी इकडे व्यायामशाळेत जायचं, मग व्यायामशाळेतनं घरी जायचं, मग घरून कॉलेजमध्ये जायचं, पुन्हा कॉलेजमधून संध्याकाळी व्यायामशाळेत यायचं, व्यायामशाळेतनं रात्री घरी जायचं. असा तो प्रवास सुरू झाला. स्वतः करण्याबरोबर मग मुलांना शिकवायला पण सुरुवात केली. मग मुलं अगदी छोट्या वयापासून म्हणजे 5-6 वर्षापासून मुलांना शिकवायला सुरुवात केली. 5-6 वर्षाची मुलं पकडली, त्यांना घेतलं, त्यांना मलखांब म्हणा, जिम्नॅस्टिक्स म्हणा हे शिकवायला सुरुवात केली. येस. खूपच जबरदस्त सर, खूपच ग्रेट. परंतु जर आपला म्हणजे तुम्ही अगदी लहानपणापासून तुमच्या वडिलांपासूनच ते बाळकडू तुम्हाला हळू-हळू मिळालं.
की आपण थोडंफार करायला पाहिजे. म्हणजे ती एक मानसिकता तयार होते हळूहळू अगदी मुलांमध्ये, बरोबर. किंवा घरामध्ये जर आपलं एखादं व्यायाम दररोजचं करत असेल आई म्हणा किंवा वडील म्हणा, तर मुलांवर पण तसेच हळूहळू संस्कार होतात. मुलांनाही बरोबर. वाटतं की अरे आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. सो पुस्तक वाचन करत असाल, रंगरंगोटी करत असाल, चित्र काढत असाल, मुलांना पण तसाच इंटरेस्ट निर्माण होतो. खूप अगदी जबरदस्त बरोबर. सांगितलं सर. खूप सुंदर. सो आपण आपल्या मुलांना लहानपणीच का वयाच्या 7व्या वर्षापासून जसं वैज्ञानिक दृष्ट्या सांगितलं जातं, की 7 ते 10 हे 3 वर्ष मुलांच्या प्री मॅच्युअर स्पोर्ट्ससाठी खूप महत्वाची असतात. तर या वयामध्ये आपल्याकडे मल्लखांबासाठी किंवा आपल्या भारतामध्ये मल्लखांबासाठी कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? आणि नाही, भारतात आता आता ना ही जागरूकता वाढायला लागलेली आहे. इव्हन पालकांमध्ये पण असं एक आवड म्हणा किंवा एक की माझा मुलगा पूर्वी व्यायामशाळेत मुलं यायची, तेव्हा मग परीक्षा आली की ॲब्सेंट राहायचे थोडे दिवस किंवा मग पालक सांगायचे की आता हा थोडे दिवस व्यायामशाळेत येणार नाही, कारण आता त्याला अभ्यास आहे, ट्युशन्स क्लासेस लावलेत. पण आता पालक असं म्हणतात की परीक्षा असली तरी तो व्यायामशाळेत येणार. त्याला एक येस. अभ्यासात कमी मार्क मिळाले तर चालतील, पण या खेळामुळे त्याला जास्तीत जास्त पुढे जायचंय. त्याच्यासाठी त्याची तयारी करून घ्या. आणि शासनाने पण खेळाला खूप महत्त्व दिलंय. म्हणजे अगदी एस-एस-सीला म्हणा किंवा 12वीला म्हणा, त्यांना पर्सेंटेजमध्ये फरक पडतो, की जर तुम्ही खेळाडू असाल तर तुमचे ग्रेस मार्क्स किंवा तुम्हाला ॲडिशनल वेटेज दिलं जातं. म्हणजे मार्क कमी पडले तरी ते खेळाच्या प्रावीण्यावरती तुम्हाला हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते. हव्या त्या विषयाला प्रवेश मिळू शकतो. आणि याचा त्याला पुढे खूप फायदा होतो. म्हणून मुलांनी हे तुम्ही जे म्हणालात, की 7 ते 10 ही फॉर्मेटिव्ह इयर्स आहेत. म्हणजे येस. मानसशास्त्रीय दृष्ट्या सुद्धा आणि खेळाच्या दृष्टीने सुद्धा, की या वयात जे संस्कार मुलांवरती होतात ते खूप महत्त्वाचे आहेत. मुलं पटकन ॲब्सॉर्ब करतात. तुम्ही जे शिकवतात ते तुम्ही सांगतात ते त्यांना समजतं. डेअरिंग असते त्याच्यामध्ये आणि शरीराची लवचिकता वाढण्यासाठी किंवा शरीराची ताकद वाढवण्यासाठी हे वय खूप महत्त्वाचं असतं. या वयात आपण मुलांना शिकवायला सुरुवात केली तर मुलं खूप लवकर पुढे जातात. येस. खूप लवकर कॅच पण करतात. कारण आपण जसं त्यांना ज्या गोष्टी शिकवू त्या खूप लवकर ते कॅच करतात 7 पटापट, ते पटापट 10 मध्ये. होतं. हो. 7 ते 10, 11 ते 16 आणि 17 ते 21 असे वयोगट केलेले आहेत. मात्र 3 सगळ्यात वेळेला. महत्वाचा वयोगट हा 7 ते 10 आहे. मात्र हो. आपल्या भारतामध्ये 17 ते 21 या वयोगटामध्ये खेळाडू घडण्यासाठी घडवले प्रयत्न करतात. आणि प्रयत्न त्यामध्ये करतात. त्यांना प्रचंड अपयश येतं. मग ते खूप निराश होतात. त्यांची मानसिकता खूप डावलून जाते पूर्ण. हो, ते खूप हो. निगेटिव्ह होतात. ह्या सगळ्या गोष्टी मग 17 ते 21च्या वयोगटामध्ये अगदी उमेदीच्या काळामध्ये त्यांच्या तारुण्यामध्ये घडतात. आणि मग या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे मात करायला हवी हे पण त्यांना लवकर कळत नाही. सो यावरचा सगळ्यात द बेस्ट उपाय काय आहे असं तुम्हाला वाटतं सर? जो तुम्ही सांगितला तो, की 7 ते 10 या वर्षामध्ये मुलांना निवडणं आणि हं. त्यांचा खेळ कुठला आहे ते नक्की करणं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, की आमच्या व्यायामशाळेमध्ये एक बाळू दुदम नावाचा माळी होता. व्यायामशाळा झाडण्याचं, साफसफाई करण्याचं काम होतं. त्याने गावाहून त्याचा पुतण्या दत्ताराम दुदम हा मुंबईला आणला आणि तो त्याला कामात मदत करायचा. व्यायामशाळेची वेळ संपल्यानंतर सगळी वजनं वगैरे जागच्या जागी ठेवून द्यायची, व्यायामशाळा झाडून पुसून घ्यायची. ह्याच्यासाठी तो आपल्या काकाला मदत करायचा. असं आमची प्रॅक्टिस व्यायामशाळा बंद झाल्यानंतर सुरू व्हायची. मग तो हातामध्ये एक झाडू घेऊन, एक तोंडात बोट घालून बघत राहायचा, की आम्ही कसा मलखांब करतोय म्हणून. तर त्याचं वय 8-9 वर्षाचं असेल त्यावेळेला. तर आम्ही त्या वयात त्याला म्हटलं, की "तुला इंटरेस्ट आहे का? चल तुला आम्ही शिकवायला सुरुवात करतो." आणि तो खरोखरच मलखांब शिकायला लागला आणि एका वर्षामध्ये त्यांनी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तो पहिला आला. आणि येस. तिथपासून मग त्याचं ट्रेनिंग जे चालू राहिलं ते सतत 11 वर्ष तो जिल्ह्यामध्ये पहिला होता. 8 वर्ष राज्य पातळीवर तो सुवर्णपदक विजेता होता आणि मग 1976ला पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत भाग घेतला आणि आगरताळा, त्रिपुरा येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं आणि त्याच्यानंतर 6 वर्ष त्यांनी सुवर्णपदक सोडलं नाही. कंटिन्यूअस दरवर्षी तो नॅशनल चॅम्पियन होता. म्हणजे एका वयामध्ये आपण त्याला सुरुवात केली तर तो किती लवकर आणि किती सातत्याने पुढे जाऊ शकतो याचं दत्तात्रय दत्ता हे मूर्तिमंत उदाहरण आहे. येस, येस, येस. ॲब्सोल्युटली सर. खूपच जबरदस्त. आणि
अगदी वास्तव असं उदाहरण तुम्ही तुमच्या समोरचं जे उदाहरण आहे ते दिलं तुम्ही. आणि हे खरंच हे पटण्यासारखं आहे, की खरंच जेवढ्या लहान वयात तो मुलगा चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला, आपल्या मनाला वळण लावेल, त्या प्रकारे तो घडेल. सो खूप जबरदस्त. आणि मुळामध्ये ऑलिम्पिकमध्ये जाण्यापर्यंतचा हा प्रवास वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासूनच चालू होतो. व्हायला आणि पाहिजे. ज्यांना जे स्वप्न पाहत आहेत, की बा माझे मुलं खेळाडू व्हायला पाहिजे, मुलं-मुली, तर त्यांना या वयापासूनच सुरुवात करायला हवी. तर तुम्हाला काय वाटतं सर, की ऑलिम्पिक पर्यंत जाण्यासाठी चा जो खूप असा लाँग प्रवास आहे, जसं आता तर तो या पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे 6 किंवा 7 वर्षापासून. अगदी तर बरोबर आहे. आपल्याकडे कारण या येस. वयातच मुलं घडू शकतात. आपल्याकडे सुद्धा एक शिक्षण पद्धती अशी आहे, की थोडं 8वी, 9वी, 10वी आली किंवा अभ्यासाचं प्रेशर येतं त्यांच्यावरती ट्युशन्स, क्लासेस आणि मग मार्क कमी मिळाले, की त्याचं वाईट वाटतं. मग पुढे नोकरी येस. धंदा मग त्यांचं संपूर्ण जीवन बदलून जातं. या वयात जर त्यांनी सुरुवात केली तर ते खेळाकडे मोठ्या उत्साहाने आणि संपूर्ण लक्ष केंद्रित करून खेळावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकतात. येस, ॲब्सोल्युटली सर. खूप. म्हणजे थोडक्यात की वयोगट खूप महत्वाचा आहे. तुमची मानसिकता सगळ्यात महत्वाचं खेळामध्ये म्हणलं तर मानसिकता महत्वाची असते. सो मेंटल ट्रीटमेंट जे म्हणतो ते आपल्याला लहानपणापासूनच देता येते त्यांना. सो मानसिक शास्त्र, स्पोर्ट्स मानसिक शास्त्र हेच सांगतं, की जेवढ्या लहान वयामध्ये तुम्ही मुलांना खेळामध्ये तुम्ही इंटरेस्ट निर्माण कराल, तेवढं जास्त त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. सो तुमच्याकडे सर तुम्ही मल्लखांब शिकवता भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा. तर तुमच्याकडे सगळ्यात जास्त वयोगट कोणता आहे मल्लखांब शिकण्यासाठी? माझ्याकडे मेजॉरिटी प्रमाण हां. कोणतं जास्त? हां, मी सगळ्याच वयोगटांना जास्ती प्राधान्य देतो. म्हणजे माझ्याकडे 80-90 वर्षाचे सुद्धा गृहस्थ मलखांब शिकण्यासाठी म्हणून येतात. या वयात मलखांब शिकायला सुरुवात करतात. पण त्यांचं प्रमाण जास्त नाहीये. प्रमाण जास्त कोणाचं असेल तर लहान मुलांचं अगदी 5-6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच पालक मुलाला व्यायामशाळेत घालतात आणि त्यांचा पहिला प्रेफरन्स मलखांबाकडे असतो. कारण मलखांबामुळे काय होतं, की केवळ त्यांच्या हातापायाचे स्नायूच मजबूत होतात असं नव्हे, तर पचन संस्था, श्वसन संस्था, उदराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा उत्कृष्ट व्यायाम मिळतो. आणि एवढंच नव्हे तर सगळ्या खेळांमध्ये लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, म्हणजे स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, येस. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, करेज, या सगळ्या ॲबिलिटीज केवळ मलखांबावरती खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येतात. आणि येस. माझ्या एक कलीग आहेत डॉक्टर नीता ताटके, त्यांनी मलखांबावरती संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी पीएचडी केली. त्या पीएचडीचा विषय सुद्धा होता की मलखांबाच्या सरावामुळे होणारे मानसशास्त्रीय फायदे. आणि त्यांनी हे संशोधन केलंय की खेळ न खेळणारे आणि मलखांब करणारे किंवा इतर खेळ खेळणारे आणि मलखांब करणारे यांच्यात मूलभूत फरक काय असतो. आणि मग त्यांनी काही पॅरामीटर्स आहेत की क्विक डिसिजन मेकिंग असेल किंवा ग्रास्पिंग असेल किंवा मेमरी असेल, ह्याच्यामध्ये मलखांब करणाऱ्या मुलांमध्ये किती चांगला चांगला बदल होत जातो की ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या अकॅडमिक करिअरमध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होतो. हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त मुलांना या लहान वयामध्ये जर मलखांबाकडे प्रशिक्षण द्यायला घेतलं तर त्यांच्यामध्ये खूप सकारात्मक बदल झालेला आपल्याला दिसतो आणि तो त्यांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतो. येस, ॲब्सोल्युटली सर. मल्लखांब म्हणलं तर दोरीवरचा मल्लखांब आणि आपला खांबावरचा मल्लखांब हो. असे दोन्ही प्रकार येतात. हो. तर या दोन्ही प्रकारामध्ये कोणताही वयोगट खेळू शकतो का? हां, म्हणजे मलखांब हा इतका सोपा आहे. काही लोकं उगीच त्याला जास्ती कॉम्प्लिकेटेड करून जास्ती कठीण आहे किंवा जास्ती रिस्की आहे वगैरे म्हणतात. पण असं नाहीये. तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला मलखांबावरती करण्याचं एक अ, दालन उघडून दिलं जातं. म्हणजे अगदी वृद्ध असतील तर त्यांना सुद्धा मलखांबावरती प्रकार आहेत. माझ्याकडे 50-60 वर्षाच्या नंतरच्या महिला आणि पुरुष सुद्धा मलखांबासाठी येतात आणि ते इतका चांगला मलखांब करतात, की काही छोटी मुलं सुद्धा त्यांच्याकडे आश्चर्याने बघत बसतात, की या वयाच्या यांना सुद्धा मलखांब येतो, जी मला या वयात जमत नाहीये. त्यामुळे मलखांब कुठल्याही वयातल्या मुलांना, मुलींना, पुरुषांना, महिलांना करता येतो. फक्त करण्याचे प्रकार कुठले आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे, की मी कुठला प्रकार करायचा, लहान मुलांनी कुठला प्रकार करायचा, प्रौढांनी कुठला करायचा, वृद्धांनी कुठला प्रकार करायचा. कारण मलखांबाचे उद्देश वेगवेगळे आहेत, मलखांबाचे फायदे वेगवेगळे आहेत. आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण मलखांबाचा सराव केला पाहिजे.
खूप छान सर. खूपच छान सांगितलं मल्लखांबाबद्दल आणि मला खूप म्हणजे तुम्हाला भेटल्यापासून मला पण मल्लखांबबद्दल खूप प्रेम निर्माण झालेलं आहे. सो मल्लखांब नक्कीच मी आता पण वेळ गेलेला नाही असं करू म्हणून मी स्वतः नक्की. शिकायला सुरुवात करेन. सो गुड. खूप जबरदस्त इंटरेस्ट निर्माण करून दिलात तुम्ही प्रेक्षकांमध्ये. सो अस्मिता म्हणते नमस्कार उदय सर, ग्रेट. अस्मिता थँक यू सो मच. थँक यू अस्मिता. येस. आपण पुढे जाऊया सर, की आपण आता काही मल्लखांबाबद्दल थोडीशी माहिती घेऊया तुमच्याकडून, की ओके. जसं आता आपण तुम्ही सांगितलं, की मल्लखांबामध्ये खूप फायदे होतात मल्लखांब खेळण्याने. तर तसंच तुमचं मानसिक शास्त्र जे मानसशास्त्र आहे, त्याच्यावर पण खूप चांगले इफेक्ट होतात का? आपल्या मानसिकतेवर पण इफेक्ट होतात का हां, मल्लखांबामुळे? म्हणजे मला काही तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही उदाहरणं अशी आहेत, की एक गृहस्थ आहेत, त्यांचं लग्न झालं, त्यांना 2 मुलं आहेत. हं, हं. शेजारीच भाऊ राहतो त्यांचा, भावाची फॅमिली आहे. काहीतरी डिस्प्युट्समुळे खूप फॅमिली टेन्शन्स होते, वातावरण घरातलं बरोबर नव्हतं आणि मग माझ्याकडे आले म्हणाले, की "सर थोडंसं अस्वस्थ वाटतंय आणि घरातल्या या प्रॉब्लेम्समुळे मी उद्विग्न झालोय." तर मी त्यांना सांगितलं, "काही काळजी करू नका. तुम्ही एक काम करा, मला 3 महिने दररोज तुमचा 1 तास संध्याकाळचा द्या." मग ते हं. संध्याकाळी यायला लागले व्यायामशाळेत. मग ते मलखांबावरती जे काही मी त्यांना शिकवत होतो ते शिकायला लागले, मनापासून करायला लागले आणि तेच गोष्ट मला पुढच्या महिन्यात सांगायला लागले, "सर आता मला खूप बरं वाटतं." म्हणजे प्रॉब्लेम्स माझे कमी झाले तसं नाही, पण माझं मनसामर्थ्य वाढलेलं आहे. त्या प्रॉब्लेमला फेस करण्याची माझी क्षमता वाढलेली आहे आणि आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने मी बघू शकतो. मी स्वतःला सशक्त बनवलंय, स्वतःला समर्थ बनवलंय. आता ते प्रॉब्लेम मला त्रास देत नाहीये. एवढंच ग्रेट. नव्हे, मी कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये 38 वर्ष सर्व्हिसला होतो. तर माझ्याकडे इन्स्पेक्टर म्हणून काम करणारे एक जण होते. ते म्हणाले, की "मी काल डॉक्टरांकडे गेलो होतो. मला किडनी स्टोनचा मूतखड्याचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं 3 महिन्यामध्ये तुमचं ऑपरेशन करायला लागेल." तर मी त्यांना म्हटलं, "तुम्ही काळजी करू नका. डॉक्टरांनी 3 महिने दिलेत ना तुम्हाला, तुम्ही दररोज या इकडे." ते ठाण्याला राहायचे, पण तिकडनं दादरला यायचे समर्थ व्यायाम मंदिरमध्ये आणि दररोज मी सांगितलेले प्रकार मलखांबावर करायचे. 3 महिन्यानंतर पुन्हा त्या डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणाले, "अरे आश्चर्य आहे, तुमचा किडनी स्टोन पळून गेला म्हणे." किडनी स्टोन नाहीच आहे आता. केवळ मलखांब केल्यामुळे 3 महिन्यात त्यांचा किडनी स्टोन वितळून गेला, विरघळून गेला आणि त्यांचा त्रास संपूर्णपणे बंद झाला. त्याचे खूप मलखांबाचे फायदे आहेत. अजून त्याच्यावरती खूप संशोधन व्हायला पाहिजे. पण जसं-जसं आपण संशोधन करू तसं-तसं लक्षात येईल, की मानसिक स्वास्थ्यासाठी असेल, शारीरिक कोणाला डायबिटीस असेल, कोणाला ब्लड प्रेशर असेल, त्याच्यावर सुद्धा मलखांब उत्तम उपाय आहे आणि हळू तुम्ही जर त्याचा व्यवस्थित सराव केला, तर तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवता येते. येस, ॲब्सोल्युटली. खूप सुंदर सांगितलं सर मल्लखांबाबद्दल. सो प्रत्येकाने मल्लखांब हा शिकायला पाहिजे. तुमचं मानसिकता सुदृढ ठेवायची असेल, तर नक्कीच मल्लखांब शिका. कारण सरांनी खूप सुंदर आणि जवळची उदाहरणं त्यांनी स्वतःच्या आयुष्यात घडलेली सांगितलेली आहेत. सो नक्की तुम्ही मल्लखांब शिका. सरांचा नंबर मी कमेंट बॉक्समध्ये टाइप करून ठेवते. जर तुम्हाला शिकायचं असेल, तर नक्कीच सरांशी कॉन्टॅक्ट करा. येस, आपण पुढे जाऊया सर. नाही, रॅपिड. माझ्याकडे समर्थ व्यायाम मंदिरमध्ये शिवाजी पार्कला, दादर, मुंबईला मी दररोज सकाळी 7 ते 8 विनामूल्य मलखांबाचं प्रशिक्षण देतो. कोणी येस. कुठल्याही वयाचा, कुठल्याही जाती धर्माचा कोणी येऊ देत, त्याला मलखांब शिकायचं असलं मी त्याला शिकवणार आणि जर त्याला मलखांब करता आला नाही, तर मी म्हणणार की मला मलखांब शिकवता येत नाही. इतकं सोपं समजून आहे. ग्रेट सर, ग्रेट. सो मुंबईवाल्यांनी शिवाजी मंदिर शिवाजी पार्कला तुम्ही नक्की जा दादरला आणि सरांच्या समर्थ व्यायाम शाळेमध्ये जाऊन मल्लखांबाचं प्रशिक्षण घ्या. तुमची मानसिकता खूप सुदृढ होईल. येस, थँक्यू सो मच सर. पुढे जाऊया आपण तुमच्या रॅपिड प्रश्नांकडे जाऊया. ओके. तुमचा मल्लखांबाशिवाय आवडता छंद काय आहे दुसरा? मला एक विशेष आवडता छंद म्हणजे मला शास्त्रीय रागदारीचं संगीत खूप आवडतं. त्यामुळे वा. हिंदी सिनेमातली किंवा मराठी शास्त्रीय संगीतावरती आधारित गाणी शोधून काढणं, त्यांची जंत्री करणं, त्यांची नोंद करून ठेवणे मला खूप आवडतं. माझ्याकडे असे अनेक वेगवेगळ्या रागांवरती आधारित गाण्यांची खूप चांगली एक सूची आहे आणि असं कुठेही गाणं ऐकलं की हां, हे कुठल्या रागात असेल याचा शोधून काढून ते गाणं त्या टिपून ठेवणं. बाकी मग एक पोस्टल स्टॅम्प जमवण्याचा पण एक लहानपणापासून छंद आहे. तो अजून पण मी चालू ठेवलेला आहे. पोस्टाची तिकीट असतात, वेगळ्या देशांची तिकीटं, ती जमवायची. त्यामुळे अरे त्या वाह! छंदामध्ये खूपच सुद्धा छान आहे. मला मला पण ते तिकीटं गोळा करण्याचा खूप छंद आहे तो. पोस्टाची. मस्त, खूप छान.
पुढचा प्रश्न, तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे? नक्की शास्त्रीय गाणंच असणार आहे, शास्त्रीय संगीतावर प्रश्नच नाही. आधारित. गीत रामायणामध्ये पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, सुधीर फडकेंनी गायलेलं, गरिमाने लिहिलं, इतकं सुंदर गाणं आहे. अगदी डोळे सर बंद गा करून ना ते थोडस ऐकतं. का. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, माय कैकई ना दोषी नव्हे दोषितात, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. पुढचे शब्द आता आठवत नाहीयेत, पण अख्ख्या जीवनाचं सार त्याच्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे की किती वेळा ऐकलं तर ते कमीच वाटतं, परत परत ऐकावं असं वाटतं. आणि बाबूजींनी ते खूप चांगल्या पद्धतीने गायलेलं आहे. मला अत्यंत आवडतं गाणं आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे त्याचे शब्दच इतके सुंदर वाटतायत. खूप छान सर. तुमचा आवडता रंग कोणता आहे? माझा आवडता रंग फिकट निळा असं म्हणता येईल. म्हणजे ज्याच्यामध्ये अथांग समुद्राची एक गहराई आहे आणि आकाशाचं सुद्धा त्याच्यामध्ये छानपैकी आपल्याला दृश्य दिसतं. असं तो आकाशाचा आणि समुद्राचा असलेला निळा रंग हा माझा आवडता रंग आहे सगळ्यात. वाव, मस्त, खूप सुंदर कलर आहे. आवडते पुस्तक कोणते आहे तुमचे, की ज्यामुळे तुम्हाला खूप इन्स्पायर झालं, असं कोणतं पुस्तक आहे का? अब्दुल कलाम यांचं जे अग्निपंख पुस्तक आहे ना, की वाव. एका सामान्य कुटुंबातला मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत कसा पोहोचतो, हे नुसतं जीवन कथा त्यांची नाहीये, आत्मचरित्र नाही, त्यातनं शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि प्रत्येक मुलांनी त्याच्या या घडत्या काळामध्ये हे पुस्तक वाचायलाच पाहिजे असं मला वाटतं. अग्निपंख, डॉक्टर कलाम. विंग्स ऑफ फायर मी 10वी ला असताना वाचलं होतं आणि खूप इन्स्पायर झाले होते. खूप जबरदस्त आहे. सुंदर तुमचा पुस्तक. आवडता खेळाडू? खेळ म्हणजे आवडता खेळ किंवा आवडता अभिनेता, सॉरी, आवडता खेळाडू किंवा आवडता नेता सांगा राजकारणात. आवडता खेळाडू ना, मी सचिन तेंडुलकरच म्हणेन. क्रिकेट सारख्या खेळात राहून सुद्धा सगळ्या मोहांपासून दूर राहिलेला आणि स्वतःच्या कारकिर्दीवरती संपूर्णपणे लक्ष केंद्रित करणारा, अनेक अपयश आले तरी त्यांनी खचून न जाता आपली वाटचाल दमदारपणे पुढे नेणारा हा खेळाडू. खूप खेळाडूंना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवता येईल. आणि Yes. नेता म्हटलं तर खरोखर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, म्हणजे एकच नेता असं नाही, या सगळ्या नेत्यांमधला, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, म्हणजे कदाचित काही लोक त्याला नेता मानतही नसतील, पण ह्या सगळ्यांच्या स्वभावातले पैलू म्हणा, त्यांच्या विचारातली एक स्पष्टता म्हणा, ही मला भावते. आणि मला असं वाटतं कुठेतरी आपण त्यांच्यासारखं व्हावं किंवा त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा. येस, खूप जबरदस्त सर, खूपच सुंदर. सो आपण आता पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया, की तुम्ही आपले जे प्रेक्षक पाहत आहेत ही मुलाखत, आणि ज्यांना कोणत्या वयोगटामध्ये नेमकं आपल्या मुलांना खेळाडू घडवावं हे लवकर लक्षात येत नाही, अशा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी तर असं की आता या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की आपण खूप पैसे आपल्याकडे खूप असतील, समजा आपल्याकडे खूप मोठं पद आहे, खूप कर्मचारी नोकर चाकर आहेत आपल्याकडे, किंवा आपण खूप उच्च विद्या विभूषित आहोत आणि अगदी अभिनय असेल किंवा गायन वादन कला कशातही असो, तरी सुद्धा एक छोटासा विषाणू सुद्धा आपल्या जीवनाची यशस्वी करायला कारणीभूत ठरतो आणि आपण काही करू शकत नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असून सुद्धा. त्यामुळे आपल्या स्वतःच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी आपली, ती वाढवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणि तो प्रयत्न मग लहान मुलगा असो किंवा प्रौढ असो, युवक असो किंवा वृद्ध असो, सगळ्यांसाठी ते आवश्यक आहे. आणि ते करण्यासाठी मैदानावरती खेळणं, मैदानावरती व्यायाम करणं हेच सगळ्यात गरजेचं आहे. मुलं खेळतात, पण काय खेळतात? मोबाईलवरती वेगवेगळे खेळ खेळतात किंवा कॉम्प्युटरवरती व्हिडिओ गेम खेळतात. पण प्रत्यक्ष मैदानावरती जाऊन, म्हणजे जसं आपल्या लहानपणी आम्ही अगदी लगोरी असेल, डबा ऐसपैस असेल किंवा असे खेळ खेळलेलो आहोत, किंवा पुढे मग कबड्डी, खो खो किंवा आपले भारतीय खेळ असतील,
किंवा अगदी काही जण टेबल टेनिस म्हणा, बॅडमिंटन म्हणा, किंवा अगदी फुटबॉल गेम्समध्ये कुठले हँडबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल असते. कुठला ना कुठला तरी खेळ तुम्ही खेळण्याकडे प्रयत्न करा. शोधून काढा की तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला आवडणारा खेळ कुठला आहे आणि त्याच्यात मग हळूहळू प्रगती करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धात्मक हा वेगळा भाग आहे, ज्याला डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला जाता येण्यास, पण सगळ्यांनाच काय त्या लेवलला जाता येईल असं नाही. पण आपण खेळाकडे जाणं आणि मग त्यातल्या त्यात आपण असं म्हणू की तुम्ही भारतीय खेळांना जास्तीत प्राधान्य द्या. मग तो कुस्ती असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, मलखांब असेल, आट्यापाट्या असेल, अशा खेळांकडे की ज्या खेळांना वलय नाहीये, ज्या खेळांना आपल्याला वलय मिळवून द्यायचंय. मी सुरुवात केली तेव्हा मी जिम्नॅस्टिक्स पण करत होतो, मलखांब पण करत होतो. लोक मला म्हणायचे, देशपांडे तुम्ही जिम्नॅस्टिक कशाला कॉन्सन्ट्रेट करत नाही, कारण जिम्नॅस्टिक्सला इंटरनॅशनल मार्केट आहे. लोक जिम्नॅस्टिक्समध्ये गेले की ऑलिम्पिक पर्यंत जाऊ शकतात. मलखांबाला कोण विचारणार? मलखांबाला तर राष्ट्रीय पातळीवर पण तेव्हा मान्यता नव्हती. म्हटलं ती मान्यता नसेल तर ती मिळवून देण्याचं काम मी करेन, पण मलखांब आपला इतर देशी असेल, पारंपरिक मराठमोळा खेळ आहे, त्याला पुढे नेण्याचं आपलं काम आहे. जर आपण ते केलं नाही तर दुसरं कोणते काम करणार? त्यामुळे आपण त्या खेळाला वाहून घेतलं पाहिजे. आपण जास्तीत जास्त त्या खेळाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गेली इतकी वर्ष मी सातत्याने करतोय. लोक म्हणतात खूप काम केलंय, पण मला माहिती आहे की जे काम मला करायचंय ते आणखीन खूप आहे. केलेल्या कामापेक्षा कित्येक पटीने जास्त काम अजून बाकी आहे आणि ते आपल्याला करायचंय. तेव्हा स्काय इज द लिमिट. आपल्याला खूप पुढे जायचंय. ज्या देशांमध्ये आपण गेलो नाही त्या सगळ्या देशांमधून जाऊन पोचायचंय. अगदी भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये मी असं कुठलं राज्य नाही की ज्याच्यामध्ये मी गेलो नाही, पण तरी सुद्धा अजून आदिवासी भागामध्ये, वनवासी भागामध्ये जाऊन त्या लोकांना सुद्धा मलखांबाचं महत्व, मलखांबाकडे आकर्षण त्यांचं वाढवायचं आहे. तरच आपल्याला असं वाटेल की या खेळाच्या ऋणातून मी मुक्त झालो. ज्या खेळाने मला काहीतरी दिलंय, ज्या खेळामुळे मला एक मानसिक समाधान मिळालंय, मला एक नावलौकिक मिळालेलं आहे, त्या खेळासाठी मी काय करणार आहे हा माझ्या पुढचा मुख्य प्रश्न आहे. खूपच जबरदस्त सर, खूपच इन्स्पायरिंग तुम्ही संदेश दिलेला आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या खेळाला क्रेज आहे सध्या, ज्याला मार्केट आहे, त्याच खेळामध्ये आपण वळायला पाहिजे. पण तुम्ही तो डिसिजन न घेता, मल्लखांब हा त्यावेळेस राष्ट्रीयला पण नव्हता, म्हणजे राष्ट्रीय खेळांमध्ये पण नव्हता, पण तुम्ही तो डिसिजन घेतला की मी पोहोचवण्याचं काम करेन. सो सॅल्यूट टू यू सर. खूपच जबरदस्त. आणि ही प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट घ्यायला हवी की ज्या खेळांना मार्केट नाहीये, जे आपले भारतीय खेळ आहेत, त्या प्रत्येक खेळाला आपण न्याय दिला, योग्य न्याय दिला आणि आपण त्या खेळाला वाहून घेतलं स्वतःला, तर नक्कीच ते खेळ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. काही दिवसांनी मल्लखांब सुद्धा ऑलिम्पिक पर्यंत नक्कीच जाणार. आपल्या उदय देशपांडे सरांसारखे सर असतील काम करणारे. सो खूप ग्रेट सर, खूपच जबरदस्त. थँक्यू सो मच. सो मीच खूप इन्स्पायर झाले. सो सर्व प्रेक्षकांना सुद्धा खूप जास्त इन्स्पायर झाले असतील. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. खूप छान तुम्ही कमेंट्स पण केलात आणि तुम्ही ही मुलाखत पाहिली त्याबद्दल थँक्यू सो मच. उदय सर, तुम्ही आज इथे मला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आणि माझ्या मनातले विचार व्यक्त करायला तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. येस सर, येस, ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मुलाखत संपवूया इथे. थँक्यू.